नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो आणि आनंदाने स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. म्हणजे आपली ओळख आहेच, पण मला परत एकदा आमच्या खवय्यांना तुमचं नाव सांगा. मी रजनी भट. मी पुण्याला असते. बर. मी नाटकात काम करते. सध्या माझं स्वभावाला औषधनी हे नाटक जोरात चाललेलं आहे. ओके. त्याचबरोबर तुझं पाशीचे आदनमधन प्रयोग असतात, कारण सगळे सिनेस्टार असल्यामुळे त्यांच्या तारखा मिळणं आणि यातनं तुम्हाला माहितीये आताच तोच दौरा करून मी काल आली आहे पुण्यात. बर. मला एक सांगा, मागच्या वेळी अरुणाताई आले होते, त्यांनी सांगितलं माझी बहीण अप्रतिम बनवते आणि आज आपल्याला चान्स आलेला आहे की काय काय तुम्ही बनवणार. पण तत्पूर्वी मला जाणून घ्यायचं आहे की ही बनवण्याची आवड, जेवण बनवण्याची आवड तुमची कशी निर्माण झाली? मला स्वयंपाक बनवण्याची लहानपणापासून आवड. ती आवड माझ्या आईपासून आलेली. बर. माझी आई म्हणजे अगदी अन्नपूर्णा. कुणी केव्हाही दिवसा रात्री आलं तरी ती त्याला खायला करून घालायची. तर तुमचं स्वतःच आवडीचं खाण्याचं क्षेत्र कुठलं आहे, व्हेज का नॉन व्हेज? मला सगळंच आवडतं, पण मला सगळं जेवण झालं थोडस गोड खायला आवडतं. अगदी काही नसलं तर थोडीशी गुळ पोळी घरून खायची वगैरे असं. बरं, तुमच्या घरी आजपर्यंत किती मंडळी आमची नाटकवाले जेवण गेले हो, वेगवेगळ्या प्रकार? खूप 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 जण. म्हणजे अगदी माझ्या ओळखीचे म्हणजे त्यात आले पुण्यातले सगळे आमचे आर्टिस्ट. सगळेजण माझ्याकडे काही कार्यक्रम असला की माझ्या घरी जेवतात, जमतात. आणि माझ्या मैत्रिणींचा गोताळा प्रचंड आहे. आमचं एक छानसं मंडळ आहे, आम्ही मैत्रिणी म्हणून भिशी लावतो. पैसे थोडेच असतात, पण खादाडी हे महत्वाचं काम त्यात आम्ही करतो. प्रत्येकीच्या घरी जायचं आणि मस्त मस्त खायचं आणि असं जाड व्हायचं. बरं, मला सांगा तुमचं आवडतं नाटक कुठलं? चांदणे शिंपीतच आहे माझं लाडकं नाटक. अप्रतिम. कसं आहे, जुन्या नाटकांची महती तीच होती की उत्तम डायलॉग तुम्हाला बोलायला मिळाले. आमची पिढी थोडीशी त्या मानाने कम नशिबी आहे की आम्हाला चांगली लिहिलेली नाटकं त्या मानाने कमी मिळतात. आम्हाला ती परत जुनी नाटकं येण्याचं कारण बहुधा तेच असावं असं मला वाटतं. तुमचं नाटक आताच खूप छान चाललं आहे. मी परवा पाहिलं पुण्यात, गेला माधव पुणेकडे. खूपच छान होतं. जुनी नाटकं तशीच आहेत, पण आता रसिक प्रेक्षकांना जर शिकवायचं आपल्याला, आपण किचनकडे आमच्या खवय्याने तुम्ही काय दाखवणार आहात आज? आज मी पहिल्यांदा दाखवणार आहे मटणाचं लोणचं. मटणाचं लोणचं. ओके. नंतर दाखवणार आहे काळी मिरीचं मटण. काळी मिरीचं मटण. आणि तिसरा प्रकार आहे तो मटणाचा खरडा. मटणाचा खरडा. आजपर्यंत मिरच्याचा खरडा पाहिला होता, आता मटणाचा खरडा. ओके. आपण पहिल्यांदा काय बघणार आहोत? आपली पहिली रेसिपी आहे मटणाचं लोणचं. मटणाचं लोणचं. मला साहित्य सांगता काय काय काय? हो, सांगते ना. हिरवी मिरची 1 तुकडे करून, मटण अर्धा किलो, लिंबू, मिरी, लवंगा, वेलदोडे, दालचिनी, शहाजिरा आणि जिरं, हे आलं लसूण पेस्ट, हे डाळ आहे ही मोहरीची डाळ, नंतर तिखट, हळद आणि मीठ. ओके. हे साहित्य आपलं या लोणच्याचं आहे. लोणच्याचं आहे. आणि हे काय तुम्ही हे का गाळलं? हे सगळं गाळलं म्हणजे हे सगळं मी मिक्सर मधनं काढून घेतलेलं आहे. आलं लसूण आणि हे सोडून हे सगळे जे मसाले आहेत ना, ते सगळे मिक्सर मधनं काढलेले आहेत. ते हे आहे. मिरची घातली का आपण याच्यात? मिरची घातलेली नाहीये. मग मिरची फोडणीत घालायची. ह्याच्यामध्ये आपण मिरे घातलेत एक 10-12, 5-7 लवंगा, 5-6 हे वेलदोडे, 2-3 दालचिनीचे तुकडे, शहाजिरं जिरं मिळून अर्धा चमचा. नंतर हे घालायचं आहे, हे जे आलं लसूण पेस्ट. डाळ घातलेली आहे 2 चमचे ह्याच्यामध्ये. आपण हे घातले का नाही घातले? नाही घातले. ओके. साहित्य बघितलेलं आहे आणि हे काय बनवलंय हेही बघितलेलं आहे. आपण मिरची आणि हे आलं मिरची आपण त्यात घातलेली नाहीये, ते आता आपण घालणार. ओके. आता काय करायचं मला सांगा? आता आपण आधी मटण घेऊया. ओके. हे आपण काय करतोय आता? मटण हे आपण 2.5 ते 3 तास मॅरिनेशन करून ठेवायचं असतं. अच्छा. आता काय करायचं आपल्याला? आता आपण हे सगळं जे मसाले आहेत एकत्र केलेले हे ते घालायचे. त्याच्यातच मी ही डाळ पण घातलेली आहे मोहरीची. आता लाल तिखट, जरा तिखट करा. तिखट चालेल. मग 1.5 चमचा घालणार होते ते 2 चमचे घालते. ओके. ठीक आहे. ओके. 2 चमचे हळद, अर्धा चमचा, नंतर मीठ चांगलं 1.5 चमचा तरी, अंदाजाप्रमाणे नाही, हा एवढं तरी घालायचंच मीठ. व्यवस्थित पाणी व्यवस्थित. हो. आणखीन लिंबू पिळायचं आता ह्याला. हो हो पिळा. दोन्ही लिंबू, कारण लोणचं करतोय म्हणजे आंबटपणा हवा. ओके.
अरे हो, ते लक्षात ठेवा. आता छान ढवळायचं हे आणि 2.5 ते 3 तास आपण हे मुरवत ठेवायचं. बर, आमचं मॅरिनेशन झालेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, मला 2 मिनिटात 2.5 तासाचं मॅरिनेशन कसं काय केलं? काय, आम्ही मुळात हुशार माणसं आहोत. आम्ही ऑलरेडी मॅरिनेशन केलेलं तयार आणलेलं होतं. फक्त मॅरिनेशन करताना काय काय करायचं हे तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणून आम्ही ते सगळे उद्योग केले. तर हे मॅरिनेशन आपल्याकडे तयार आहे. आता काय करायचं मला सांगा. आता हिरवी मिरची एक ओके, ही तेलात टाकायची. ही किती? 1 मोठी मिरची घालायची, म्हणजे तेल तापलंय की नाही कळतं आणि मिरचीचा एक स्वाद येतो त्याला. आता आपण हे मॅरिनेशन केलेलं मटण त्याच्यात घालूया. याला थोडंसं बघा पाणी सुटलेलं आहे, तेही घालायचं, कारण त्याच्यातच आपल्याला हे मटण आता शिजवायचं आहे. ओके, आता ती आलं लसणाची पेस्ट ह्याच्यात घालायची. ओके, किती घालू? 1 ते 1.5 चमचा, अजून थोडीशी. ओके, आता छान ढवळायचं पुन्हा 1-2-5 मिनिटं. आणि सगळा तो स्वाद तिथे जमा झाला पाहिजे. आता मोठा चालेल. बरं, हे साधारण किती दिवस टिकतो? हे 3 ते 4 दिवस टिकतं. आणि जर आणि थोडं टिकवायचं हवं असलं आणि आंबट चालत असेल तर थोडंसं आणि झाल्यावर लिंबू पिळायचं त्यात, की अजून 1-2-3 दिवस टिकतं. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. झाकण किती वेळ? साधारण 10 मिनिटं. म्हणजे जर मटण अगदीच जून असलं तर 15 मिनिटात सुद्धा ठेवावं लागतं, मटणावर अवलंबून असतं, कारण ते शिजलं पाहिजे छान. करेक्ट. आणि ताजं असेल तर 10-12 मिनिटात होऊन जातं. 10 मिनिटात होऊन जातं. आणि खायचं कशावर? पोळी, भाकरी, तांदळाची भाकरी छान, तांदूळाची भाकरी छान लागते. नाही, माझ्या डोळ्यासमोर असं चित्र झालं मस्त. तांदळाची भाकरी गरम गरम, आणि एका बाजूला उजव्या बाजूला हे, डाव्या बाजूला कांदा आहे, आणि मग वाटल्यास तर तुम्हाला मिरची सुद्धा घ्या, लसणाची चटणी घ्या. काय, खाणं महत्वाचं आहे. पण खाणं महत्वाचं जसं आहे ना, तसं लिहून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. त्याशिवाय खाणार कसं? बरं की नाही? लिहून घ्या साहित्य आणि कृती. मटणाचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हिरव्या मिरचीचे तुकडे, अर्धा किलो मटण, लिंबाचा रस, काळी मिरी, लवंगा, वेलची, दालचिनी, शहाजिरं, आलं लसूण पेस्ट, मोहरीची डाळ, तिखट, हळद आणि मीठ. कृती: काळी मिरी, लवंगा, वेलची, जिरं आणि मोहरीची डाळ हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. मटणाला हा वाटलेला मसाला तिखट, हळद, मीठ आणि लिंबाचा रस लावून ते 2 ते 3 तास मॅरिनेट होऊ द्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मॅरिनेट केलेलं मटण आणि आलं लसूण पेस्ट घालून मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्यावं.